वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा म्हणून अनेक ठिकाणी ज्यावेळेस वारकरी आळंदी देहूवरून पंढरपूरकडे निघत असतात त्यावेळी केली जाते। पुण्यात 2 दिवस संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुक्कामी आहेत आणि त्यांना त्यांच्या पायाला मालिश करणे असेल किंवा त्यांचे वेगवेगळी सेवा जी आहे ती खरं तर अशा पद्धतीने पायाला मालिश, कारण चालणं पूर्ण वारीमध्ये चालणं हा प्रकार असतो आणि वारीच चालण्याची असते, त्यामुळं त्यांचे मालिश करून देणं असेल किंवा त्यांची अशा प्रकारच्या चप्पल असेल, बॅग असेल ते शिवून देणं असेल किंवा या ठिकाणी त्यांची मसाज करणं असेल, ही सगळा प्रकार जो आहे तो खरं तर एक विठ्ठलाची सेवा म्हणून केला जातो। पुण्यातले साखळी पीर तालीम यांच्याकडून खरं तर गेले अनेक वर्ष हा उपक्रम केला जातोय। त्यांच्याकडं हैदराबादहून खरं तर मसाज करणारे हे कुटुंब गेले अनेक वर्षापासून येते। काय सांगशील, खरं तर हे सगळं करतोय आपण सेवा, काय याचा मागचा उद्देश आहे, हे लोक कोण आहेत आणि काय काय केलं जातं? नमस्कार, आम्ही साखळी पीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून वारकऱ्यांच्यातच आम्ही विठ्ठल बघतो आणि त्यानिमित्ताने आम्हाला जी सेवा करण्याचं पुण्य मिळतं त्यानिमित्ताने आम्ही वारकऱ्यांसाठी मोफत दाढी, कटिंग, चप्पल दुरुस्ती, छत्री दुरुस्ती, मसाज असे विविध उपक्रम राबवत असतो। या ठिकाणी मसाज करण्यासाठी अब्दुल रज्जाक म्हणून हे जे गृहस्थ आहेत हे खास हैदराबादवरून गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी येतात। मंडळाचे कार्यकर्ते सेवेचा भाग म्हणून या ठिकाणी वारकऱ्यांची दाढी कटिंग करतात, मसाज करतात, चप्पल दुरुस्ती करतात। त्याचप्रमाणे औषधाचा सुद्धा कक्ष उभा केलेला असतो, त्यानिमित्ताने औषधोपचार होतो। 3 टायमाची भोजन भजन सेवा असते आणि या ठिकाणी स्थानिक व्यापारी बंधू भगिनींच्या माध्यमातून सेवा म्हणून या ठिकाणी भक्तिगीताचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। विविध कार्यक्रम केले जातात। अब्दुल भाई, खरं तर गेले 30 वर्षापासून वारीमध्ये जात धर्म पंथ काय मांडला जात नाही, गेले 30 वर्षापासून तुम्ही ही सेवा करता? 30 वर्षापासून सेवा करतेच आहे। हैदराबादहून येते आपण, स्वतःचे औषध तयार करून जाते। तुम्ही स्वतःच औषध आणता? स्वतःचे। दुसरी पिढी पण आली इथं? दुसरी पिढी पण आली। खरं तर यांचा मुलगा हे अब्दुल रज्जाकचा हैदराबादहून, तुम्ही कुठून आलाय? तो वडील हैदराबादला जातो। तुम्ही इथं हा, मी इथे जातो। काय करता सगळं? खरं तर ही वारी म्हणजे एक वेगळा ते मसाजचं काम आहे, वडील करतात, त्यासाठी आपण पण शिकून घेतलं तर नंतर आपल्याला प्रॉब्लेम नाही होणार, नाही का? बाकी काय मसाजचं काम करून देता? हां, किती करता काय? आता इथं पालखीमध्ये तर करता, समजा असं नेहमी असं भेटलं तर करतो आपण। 2-4 पेशंट करून देते। पण वारी निमित्त काय यावंसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं। अच्छा, हां, चांगलं। नक्कीच आपण पाहतो की कुटुंब 30 वर्षापासून या ठिकाणी येते आणि मसाज करणे किंवा इतर सर्व जे आहे ते या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली जाते आणि वेगळ्या माध्यमातून खरं तर वारकऱ्यांना च्यामध्ये विठ्ठल जो आहे तो पाहिला जातोय। पुण्यामध्ये 2 दिवस वारे असताना अशा प्रकारे अनेक ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली जाते आणि वारकऱ्यांमध्ये खरं तर देव विठ्ठल पाहिला जातो, अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेत। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।